रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या शेलघर निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही 7 दिवसाकरिता गणरायांचे आगमन झाले आहे। काल घरगुती वातावरणात कुटुंबियांनी गणरायाची मनोभावी पूजा अर्चा केली। गणरायाची शाश्वत पूजा करून कुटुंबियांनी भक्तिभावाने आराधना केली। या पूजा विधीसाठी घरातील स्त्रिया, नातेवाईक, जवळचे मित्र, बंधू, परिवार तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणरायाच्या चरणी सर्वांनी सुख, समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली। आता मराठीमध्ये सांगा साहेब। आता आपण आज सर्व महाराष्ट्रभर, वर्षभर भारत खंड आपण जसं बोलतो तर फार मोठा अफगाणिस्तानपर्यंत भारत होता आणि अगदी तुम्ही सर्व देशामध्ये जर गेलात तर पूर्वेचे जे कंबोडिया, व्हिएतनामपासून राष्ट्र आहेत, हा अतिशय हिंदू धर्म नेपाळपासून सर्व फार मोठ्या प्रमाणात आहे। पण आता भारतवासीय सर्व जगभर आहेत, अमेरिकेपासून न्यूझीलंडपर्यंत सर्व अरब कंट्रीज तुम्ही जाल, साऊथ अमेरिका, साऊथ आफ्रिका आणि सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाचं आज मोठ्या जोशामध्ये आगमन होत असते। ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं आगमन होत असते आणि महाराष्ट्रभर सर्व जे लोक ज्यांचे नातेवाईक आहेत ते या निमित्ताने येत असतात, कारण गणपती फेस्टिवल फार जोरामध्ये सेलिब्रेट केलं जातं म्हणून। आणि यावेळेला महत्त्वाचं असं आहे का कैलास मानसरोवरची दुसऱ्या टप्प्याची यात्रा करण्याची संधी मिळाली। बाप्पाच्या आशीर्वादानं अतिशय कठीण अशी जी परिक्रमा आहे ती पूर्ण करण्याचा मला योग मिळाला। त्यामुळे यावरचे बाप्पा अतिशय विशिष्ट आहेत। आपण सर्वांना, तुम्ही जेवढे आले त्यांच्यावर कैलास मानसरोवर जलाचा छिडकाव आपल्या गुरुजींच्या माध्यमातून करण्यात आला, कारण आपण एकच आहे का वसुदैव कुटुंब, मग आपण ज्या पद्धतीनं हे जगच आपलं घर आहे आणि सर्वांचं कल्याण झालं पाहिजे आणि ही भूमिकाच घेतली। जसं आपण सांगितलं की 2003मध्ये गणपती बाप्पाची आराधना किंवा सुरुवात ही आईवडिलांच्या हस्ते आपण जुन्या घरामध्ये केलेली होती आणि आज आपण तुम्ही धरा काय याच्यामध्ये जवळजवळ 20-22 वर्ष आज याला होत आहेत आणि एवढी भरभराट गणपती बाप्पाच्या माध्यमातून झाली का निश्चितपणे बाप्पांचा हात आहे। आपण माहीत आहे, आपण जिथं उभं आहोत तर नावच सुख करता आहे। समोर तुम्ही पाहिलं तर सिद्धिविनायक आहे, पुढे गेलं तर रिसॉर्ट नाव वक्रतुंड आहे। आपण गणपती बाप्पांचा आणि हे त्याचं घर आहे, आपलं नाही, आपण तो मालक आहे, आम्ही नोकर समजून काम करतो। या सुखकर्त्यामध्ये जो पण गोरगरीब येईल त्याला मदत करण्याची ताकद एवढंच मागतो आणि इथून खाली हातानं कोण रिकामा परत जात नाही, एवढीच आमची आराधना असते आणि त्याच्यामुळेच आमचं आयुष्य सुखकर झालं आहे सर्व कुटुंबाचं। आता इथं आपण पाहिले सर्व माझे चुलत बंधू आहेत, 8 काका आहेत, सगळ्या प्रॉपर्टीज अडकलेल्या होत्या। बाप्पाच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या। म्हणजे आज तुम्ही जाऊ का आमच्या आजोबांची जे नारायण देव घर त्यांची कृपा आहे, 100-200 कोटीची प्रॉपर्टी या 8 मुलांमध्ये आणि त्याच्या नातवंडांमध्ये आज जे सगळं एन्जॉय करतात, तर ते नारायण देव त्यांची आमच्या कृपा आहे, आमच्या वडिलांच्या आणि आमच्या काकांची सर्वांची कृपा आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादानं सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित मार्गी लावण्याचं कामसुद्धा मला करता आलं, कारण मी एक कुटुंबाचा प्रमुख आहे। शेवटी मी पुढं आहे, नुसतं महेंद्र घरत पुढं जाऊन जमत नाही, तर त्याच्यावरचे सर्व नातेवाईक गेले पाहिजे, भावकी गेली पाहिजे, गावकी गेली पाहिजे। गाव सगळ्यात सुंदर गाव बनवू शकलो ही बाप्पाची कृपा आहे।